मित्रांनो, आज आपण खूप लांब जाणार आहे. तर आजचा हा प्रवास खूप स्पेशल आहे, कारण आज खूप दिवसानंतर बाहेरच्या राज्यामध्ये जायचा योग आला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आता अकोले आणि संगमनेर रोडला आहे आणि आपण अकोल्यावरून जाणार आहे. त्याच्यामुळे प्रवासाला सुरुवात झाली आहे. आपण नाशिक मार्गे जाणार आहे. कुठे जाणार आहे तर तुम्ही हा कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, पाऊस पडल्यामुळे आता रस्त्याकडला खूप सुंदर दृश्य झालं आहे. तर याच रोडने आपण चाललो आहे आता अकोले ठिकाणी आणि बघूया किती टाईम लागतो. तर बघा हा व्हिडिओ कंटिन्यू. मित्रांनो, गाडीवर चाललो आहे. गाडी आपण अकोल्यापर्यंतच नेणार आहे. तिकडे गाडी आहे आमची ना, तिकडे ठेवायची आहे. त्याच्यामुळे मग गाडी अकोल्यापर्यंतच न्यायची. चला तर मित्रांनो, आता पोहोचलो आहे आपण अकोल्यामध्ये. तर अकोल्यामध्ये बघाल तर गर्दी पण नाही आणि थोडी होती गर्दी. म्हणलं चला आता पोहोचलोच आहे अकोल्यात. तर अकोल्यातून आपण जाऊया आता सिन्नर मार्गे नाशिक. तर मित्रांनो, आपण ओडिसाला चाललोच आहे. आता नाशिकमध्ये पोहोचलो आहे. नाशिक रोडला इथून आपल्याला रेल्वे स्टेशनवर जायचं आहे. रात्रीचे जवळपास 9:45 वाजले आहे. बराच वेळ झालेला आहे. आपण आता इथून ओडिसाला चाललोच आहे. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघतच आहात. माझ्यासोबत आज आमचे दाजी पण आहे, तर त्यांना सोबत घेऊन चाललो आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा. अजून आम्हाला स्टेशनवर जायचं आहे. तिथं तिकीट घ्यायचं आहे. रिझर्वेशन पण नाही. बघूया आता तिथं तिकीट भेटतं का नाही आपल्याला. तर चला तुम्ही हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा. चला मित्रांनो, इथून जायचं आहे आपल्याला रेल्वे स्टेशनकडं. नाशिक बस स्थानक आहे तिकडे. तर चला, या रोडने पाय धरला आहे. बघूया आता आपला पायी प्रवास केला पाहिजे मित्रांनो. सगळीकडे पैसे घालून उपयोग नाही मित्रांनो. सिटीमध्ये गेला तर रिक्षावाले लुटतात. त्याच्यामुळं पायीच प्रवास केला पाहिजे मित्रांनो. आता नाशिक रोडच्या बस स्थानकाजवळ आलो आहे. इथूनच शेजारी आहे ते आपलं रेल्वे स्टेशन. तर इथूनच सगळीकडे एक्सप्रेस जात असतात. मित्रांनो, बसलो आहे इथं स्टेशनवरती. तर निवांत बसलो आहे. आता काय आमचं तिकीट पण रिझर्वेशन नाही. त्याच्यामुळं बघूया आता किती वाजता इथून आपण जातो. बराच वेळ बसला इथे. तर इथं रेल्वे स्टेशनवरच आहे. तिकीट घर आहे आणि इकडं पार्किंग वगैरे आहे. लोक सारखे येतात मस्त. चला मित्रांनो, आता मनमाड स्टेशनला आहे आणि आम्हाला काय ट्रेनमध्ये जागा झाली नाही. नाशिक रोडवरून पुन्हा उतरलो मनमाड स्टेशनला. बघू आता दुसरी ट्रेन येते का नाही, त्याचीच वाट पाहून आहे. इथे बघा पाठीमागं ट्रेन तर आल्याच आहे, पण आम्हाला रायपूरसाठी ट्रेन पाहायची आहे. तिथून पुढं आम्हाला ओडिसाला जायचं आहे. तर चला आता इथून एखादी ट्रेन पकडूया. रात्रीचे जवळपास 2:15 वाजले आहे. खूप टाईम झाला आहे आणि झोपलो पण नाही. त्याच्यामुळं चला आता बघा कंटिन्यू व्हिडिओ. आपण आता ओडिसासाठी प्रवास करत आहे. तर ट्रेन खूप अकोला जंक्शन जवळपास आलीच आहे. तर परिसर बघू शकता. तर इकडे पाऊस चालू होता सकाळी आलो तेव्हा आणि निवांत बसलो आहे. रात्रीच ट्रेनमध्ये बसलो आणि आता आपण यासोबत आमचे दाजी पण आहे आणि चाललो आहे मस्तपैकी. बघा आता हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू ओडिसाला जाऊन नक्कीच काय करणार आहे ते पण नक्कीच दाखवतो तुम्हाला आणि कमेंट करून नक्कीच. तर मित्रांनो, रायपूर स्टेशनवर उतरल्यानंतर भुका पण लागल्या होत्या आणि घरून बांधून आणलेल्या भाकरी सोडल्या. स्टेशनवर बसलो खात. मग काय आता हे बघा चपात्याने मिरची आणली. आता काय प्रवासात मिरचीने चिवडा हेच आणलं आहे, बाकी काय नाही आमच्याकडं. म्हटलं आता इथं स्टेशनवर आपण जेवण करून घेऊया आणि मग बघूया एखादी रूम या ठिकाणी, कारण ट्रेन पण नाही पुढे जाण्यासाठी. जेवण केल्यानंतर मग एखादी रूम पाहायला जाऊया असं ठरवलं. मग काय आता मित्रांनो आपण रायपूरमध्ये फिरतच आहे. बघा इथं रस्त्यात किती गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. इथे समोरच असलेलं रेल्वे स्टेशन पण आहे. तर आपण थांबलो होतो रात्री या ठिकाणी. खूपच टाईम झाला होता आणि आपल्याला या ठिकाणी पुढे ट्रेन पण नव्हती. त्याच्यामुळं आपण या ठिकाणीच थांबलो रायपूरमध्ये. तर बघू शकता आता तुम्हाला दाखवतो इथलं आजूबाजूचं रेल्वे स्टेशन. आताच उठलो आहे. एक रूम घेतली होती आम्ही, तर एकदम स्वस्तामध्ये 150 रुपये तर त्याचा रेंट होता. तर रात्रभर तिथे थांबलो. आता फिरतो, बघू आता तुम्हाला दाखवतो. इथं शहर कसं आहे. इथं रायपूर रेल्वे स्टेशन आहे आणि इकडे रायपूरचं बघा कसं काय दृश्य आहे इथं.
सकाळी सकाळीच जवळपास 9 वाजले आहे मित्रांनो. रायपूरला आलो आहे. तर छत्तीसगडमधलं हे रायपूर. बघा आता इकडचं कसं काय आहे. रस्ते कडाला पेरू हे. तर अशा पद्धतीने इकडचं दृश्य. मित्रांनो आम्ही त्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. ते हॉटेल पण दाखवतो. म्हणजे तुम्ही कधी रायपूरला आले तर तिथे तुम्ही थांबू शकताय. कारण बाहेर गेलं म्हणजे खूपच अवघड राहतं. कुठं काय शोधायचं ते लवकर सापडत नाही. त्याच्यामुळं आम्हाला त्या हॉटेल सापडलं. तिथं एकदम स्वस्तात आपल्याला रूम पण मिळतात आणि बेड पण मिळतात तिथे. कधी आले तुम्ही रायपूरला तर नको तुम्हाला प्रॉब्लेम. त्याच्यामुळं चला मित्रांनो, तुम्ही इथं रायपूर स्टेशन आहे तिथंच एक हनुमानाचं मंदिर पण आहे. पाठीमाग बघू शकता इथे. तर हे तुम्हाला दिसेल. आणि याच्या समोर ह्या साईडला गेल्यानंतर तिकडे हॉटेल आहे. तर तिकडे आपण रूम घेतले आहे. तर चला आता इथं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊया. हे मंदिरावर कलाकृती तर वेगळीच आहे. हे बघा इथं हनुमानाचं मंदिर आहे. मंदिरात पण दर्शन घेणार आहे. मित्रांनो आपण इथं मंदिर आहे ते दर्शन वगैरे घेतलं आहे. बघूया थोडंसं दाखवतो तुम्हाला रायपूरमधलं आणखी काय. केळ मस्त आहे. बघू विचारू कैसे. 60 रुपये डझन. 60 रुपये केळ. तर खूपच महाग आहे. तसं आपल्यात पण तेच रेट आहे मित्रांनो. इकडं आहे तेच रेट आहे. चला आता आपण इकडं बघूया. इकडं काय गल्ली काय आपल्याला काय माहीत नाही. पण फिरतो आता या गल्लीने बराचसा. इथं तर चहाचा एकदम मस्त आहे बरं का. खूपच लोक चहा पित आहे इथं. काय नाही मित्रांनो, थोडंसं बाहेरच्या राज्यात आल्यानंतर फिरून पाहावं. तर इकडं काही हिंदीच बोलत असते त्याच्यामुळं काय नाही. इकडं कोण मराठी बोलणार. त्याच्यामुळं या गल्लीला तर काय नाही मित्रांनो. या गल्लीला तर काय नाही. चला आता जाऊया रूमवर. जाऊन आता तिकडेच थोडा आराम करूया. पुन्हा 5 वाजता आपल्या ट्रेन आहे. तर पुरी ट्रेन आहे. आपल्याला कटकला जायचं आहे. त्याच्यामुळं मग थोडासा आराम करून आपण जाऊया. हे कितीला आहे. कितने काय. काय तर खात आहे मित्रांनो. चला आता पुढे जाऊया आपण. मित्रांनो आता आपण इथं नाश्ता करायचा होता पण काय आपण पैसे आणले नाही. रूमच पैसे. चला आता आपण तिकडे जाऊया. नाही आता इथं काय हॉटेल आहे. महाग आहे तसे आपल्यासारखीच आहे. 20 रुपयाला पोहे आहे इकडे. रिक्षा बघा लेडीज पण चालवतात रिक्षा. चला इथेच पलीकडं आपल्याला जायचं आहे. रिक्षा बघा कसं काय आहे. तर भरपूर रिक्षा आहे. वेगळ्याच रिक्षा गाड्या. तर आपल्याला पलीकडं जायचं आहे. इथं पलीकडंच हॉटेल घेतलं होतं. हे बघा इथं कान्हा लॉज आहे. तर या कान्हा लॉजमध्येच आपण रूम घेतली होती. हे बघा इथं हे लॉज आहे कान्हा. हे इकडून डायरेक्ट रेल्वे स्टेशन आहे इकडून या साईडला. रायपूर रेल्वे स्टेशनकडून आल्यानंतर डायरेक्ट इकडून इथंच डायरेक्ट लॉज आहे. आपण इथेच रूम घेतली होती कान्हा लॉज. तर चला आता जाऊया रूमवर. मित्रांनो इथंच आहे तो लॉज. इथून आतमध्ये मित्रांनो इथं आमचे दाजी बसले आहे बेडवर. आणि इकडं माझा बेड आहे. इथं लाईट मस्त बोर्ड बेड सिस्टीम आहे. सगळ्या सुविधा आहे मित्रांनो. 150 रुपयाला बेड. मस्त पाहिजे झोपले आहे.
तर मित्रांनो, आपण मस्तपैकी आराम केलेला आहे या बेडवर. आज रात्र इथंच थांबलो होतो मित्रांनो. आता पुढील प्रवास नक्कीच बघा पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आपण आता खूप बाहेर प्रवास करत आहे आणि सध्या आपल्याला जायचं आहे ओडिसा या ठिकाणी. तर आता आपण छत्तीसगडमध्ये आहे, रायपूर या ठिकाणी. तर पुढील पण व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा आपला चॅनलला आणि कमेंट करून नक्कीच सांगा. सगळ्यांना बाय बाय.